काल आपण पाहिलं असेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये जो गोंधळ अख्ख्या लातूरकरांनी पाहिला तो नेमका कशामुळे झाला त्या संदर्भात आपण देविदासजी काळे जे की महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम करतात आपण त्यांना विचारू. काळे साहेब, कालचा जो अभूतपूर्व सभेमधला गोंधळ होता तो नेमका कशामुळे झाला बरं? खरं म्हणजे कालचा जो गोंधळ झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो. खरं म्हणजे हे गोंधळ होण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थानं हे सत्ताधारी काँग्रेसवाले जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून दुसरेच विषय अजेंड्यावर आणले आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे विषय होते त्याच्यावर त्यांना चर्चा करायची नव्हती. प्रामुख्याने दोन विषय होते, ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये. तर त्यांना कदाचित ते पुतळा होऊ द्यायचा नाही अशी मानसिकता काँग्रेसच्या लोकांची जाणवते. आणि दुसरा विषय होता तो आपले शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या पुतळ्याचा विषय. त्यांना तो पुतळा कुठंतरी एका ग्रीन बेल्टमध्ये बसवण्याची त्यांची मानसिकता आहे. पण आमची मागणी अशी आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की त्या पुतळ्याला लागणारा जो काही स्मारकाला लागणारा निधी आहे ते राज्य सरकार देईल, पण ते चांगल्या ठिकाणी महापालिकेच्या आवारामध्ये बसवावं. पण त्यांना ते कदाचित करायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते. आणि लातूरच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न होते ज्याच्यामध्ये पाणी आहे, कचरा आहे, रोड खराब झालेले आहेत शहरभरामधले. हे सगळ्या विषयावर आम्ही चर्चा करणार होतो, पण त्यांना ही चर्चाच घडवून आणायची नव्हती आणि त्यांच्या इंटरेस्टचे विषय त्यांना मंजूर करून घ्यायचे होते. म्हणून पहिल्याच विषयामध्ये 28 विषय एकाच विषयामध्ये गुंडाळून नेण्याचं पाप त्यांनी केलं. हे अतिशय निंदनीय आहे. खरं म्हणजे त्यांची ही मानसिकता आम्ही काही साध्य होऊ देणार नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्यासाठी तीव्र लढा लढू. आज एक आंदोलन पण तुम्ही पुकारलेलं आहे, गांधी चौकामध्ये ते आंदोलन होत आहे, नेमकं ह्याच विषयामध्ये आहे का ते आंदोलन? हां, आजचं जे आंदोलन आहे ते कालच्या गोंधळाच्या निषेधार्थ आंदोलन आहे. लातूरकर अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जगत आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत, शहरातला कुठलाच रस्ता व्यवस्थित नाही, चालतासुद्धा येत नाही. ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये तशीच परिस्थिती आहे. त्यानंतर कचऱ्याचा विषय तशाच पद्धतीनं अतिशय तीव्र झालेला आहे. जागोजागी कचऱ्याची ढीग लातूर शहरामध्ये दिसत आहेत. या सगळ्या गोष्टीला धरून चर्चा होणार होती, पण त्यांना ते करायचं नव्हतं. आणि मग त्याच्याच विरोधामध्ये सभागृहात यांनी जरी आमचा आवाज दाबला असला बहुमताच्या जोरावर, तरी आम्ही रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न मांडणार आहोत. हे होते विरोधी पक्षनेते देविदासजी काळे. त्यांनी जे सांगितलेलं आहे, जो भाजप आणि काँग्रेसचा वाद आहे, पुन्हा एकदा लातूरकरांना पाहायला मिळालेला आहे. नेमकं पुढे काय होते त्याचे अपडेट्स आपण वेळोवेळी घेत राहू. तोपर्यंत पाहत राहा दर्पण मीडिया. व्हिडिओ जर्नलिस्टसोबत मी परमेश्वर सोनवणे, लातूर शहर महानगरपालिका, लातूर.